मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित. 13 ऑगस्ट सरकारला नवीन डेडलाईन. विधानसभेत सरकारला पाडण्याच्या तयारीत. तुम्ही जिवंत असेपर्यंत भाजपची एकही सीट येऊ देऊ नका. मनोज जरांगेंनी भाजप विरोधात दंड थोपटले. अटक करण्याची फडणवीस शाळा करत असल्याचीही टीका. काठमांडूमध्ये सूर्या एअरलाइन्सची विमान दुर्घटना. विमानातील 19 प्रवाशांपैकी 18 जणांचा मृत्यू. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू. इंडिया आघाडीचं बजेट विरोधात आंदोलन. संसद परिसरात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी. इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची उपस्थिती. अजित पवारांनी दिल्लीत काल रात्री घेतली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट. एनडीटीव्हीला सूत्रांची माहिती. भेटीमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती. कोल्हापूर आणि सांगलीसाठी दिलासा. अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवणार. 2 लाख क्युसेक विसर्ग करणार. कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे. पंचगंगेची पातळी 42 फुटांवर. राधानगरी धरण 90% भरलं. पावसाचा जोर कायम. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली. सांगलीत वारण्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कृष्णेच्या पातळीमध्ये 1 इंचानं घट. आयर्विन पुलावर पाण्याची पातळी 29 फुटांवर. महाबळेश्वर तापोळा मार्गावर डोंगर खचला. रस्त्यावर चिखल आणि दगडाचा ढिगारा. महाबळेश्वर तापोळा दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प.